शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन, शिवसेना नेते युवासेना प्रमुख श्री आदित्य ठाकरे, बसोबा विधानसभा आमदार हारून खान यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, बसोबा विधानसभा महिला आघाडीच्या विधानसभा संघटक मेघना काकडे माने व रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात मुखाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर तसेच कार्डियाक स्क्रीनिंग अशा अनेक तपासण्या त्याचप्रमाणे 10 वर्षापर्यंतच्या मुलामुलींसाठी कार्डियाक स्क्रीनिंग आणि इतर चाचण्या पार पडल्या. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसोबा विधानसभा आमदार हारून खान, महिला विभाग संघटिका अनिता बागवे व आयोजिका वसोबा महिला विधानसभा संघटक मेघना काकडे माने, उपविभाग प्रमुख राजेश शेट्टे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा वसा घेत गेल्या अनेक पिढ्या आम्ही रस्त्यावर उतरून समाजामध्ये जाऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन आम्ही आमच्या मदतीचा हात देत आहोत. आणि त्याचाच एक छोटासा उपक्रम म्हणून शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन, त्याचप्रमाणे युवासेना प्रमुख माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्यसाहेब ठाकरे आणि वर्सोवाचे कार्यक्षम आमदार ज्यांचं नाव हारूनबाई आहे आणि त्यांनी त्यांच्या कामाचा जो धडाका वर्सोवामध्ये चालू केलेला आहे, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्सोवा महिला आघाडीतर्फे आज आम्ही या ठिकाणी सर्व महिलांसाठी मोफत असं आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे. या आरोग्य शिबिराचा एक युनिक पॉईंट असा आहे की HN रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी येथे 3 प्रकारच्या कॅन्सरचं स्क्रीनिंग आम्ही ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर असेल, मुख चाचणी असेल आणि त्याचप्रमाणे गर्भाशयाच्या पिशवीची चाचणी असेल. अशा 3 महत्त्वाच्या ज्या चाचण्या आहेत आणि त्या अतिशय मौल्यवान अशा, आणि त्याच्यासाठी आपण बाहेर गेलो तर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फी द्यायला लागते. आज आपण बघतोय की भारतामध्ये मृत्यूचा 2 नंबरचा जो आजार आहे ज्याच्यामुळे सर्वात जास्त मृत्यू होतात त्याचं कारण हे कॅन्सर आहे. आणि महिलांमध्ये कॅन्सरचं जे वाढतं प्रमाण आहे त्याच्याबद्दलची जी जनजागृती करायची आहे त्याच्यासाठीचा एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही हा कॅम्प ठेवलेला आहे. त्यासाठी मला माझ्या सर्व महिला भगिनी असतील, आमदार असतील किंवा सगळे पुरुष पदाधिकारी असतील, युवा सेना असेल, या सगळ्यांचं मार्गदर्शन त्याचप्रमाणे मोलाचं सहकार्य मिळालं, त्यासाठी मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी माझ्याकडून आभार मानते. धन्यवाद. की मोठ्या प्रमाणात मृत्यूचं प्रमाण जे आहे ते गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे होतं आणि आज त्याची चाचणी जी आहे, जी खर्चिक अशी चाचणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठेवण्यात आलेली, काय सांगतात? प्रथमतः सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज मी पहिलं अभिनंदन करेन मेघना मानेचं. त्या कालपर्यंत समन्वयक होत्या, पण त्याआधीच त्यांनी हा प्रोग्राम ठेवला होता कॅन्सरचं शिबिर. आणि मला कॅन्सरचं म्हटलं तर मी ह्याच्यातून गेलेली आहे, त्यामुळे कॅन्सरचा जो काही त्रास होतो तो मी अनुभवलेला आहे. त्यामुळे मी तिला लगेच म्हटलं खरोखर ही चांगली कार्यक्रम आहे हा चांगला आणि तू घे. आणि तिने घेतला. आणि कालच तिची नियुक्ती झाली संघटकपदी, विभाग संघटकपदी. त्याच्यामुळे मला असा आनंद होतो आहे की ती ह्याच्यापुढेही असे चांगले चांगले कार्यक्रम करेल. आणि खरोखर कॅन्सर ही अशी गोष्ट आहे की ती पहिल्यांदा कळत नाही. ज्या वेळेला 3री स्टेप 4थी स्टेप येते त्यावेळेला ती स्त्रियांना कळली जाते. कारण स्त्रिया नेहमी कामामध्ये व्यस्त असतात, मुलांचं करणं, मिस्टरांचं करणं, त्याच्यातून ते स्वतःकडे दुर्लक्ष करतात. आणि ह्या स्त्रियांना कुठेतरी ते पटकन कळावं, निदान व्हावं, त्या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही घेतला आहे. आणि निदान जर लवकर झालं, जर स्टेप कमी असेल तर त्यांचं लवकर चांगलं उपचार होऊन त्यातून त्या चांगल्या होऊ शकतात. म्हणजे उदाहरण म्हणजे मलासुद्धा लवकर निदान झाल्यामुळे माझी योग्य रीतीने काळजी घेतली गेली, योग्य रीतीने औषध पाणी झालं आणि मी खरोखर आज सामान्य माणसासारखी जगते. याचा मला अभिमान आहे की आज पण ज्या सगळ्या स्त्रिया येणार त्यांना म्हणजे खरोखर त्यांना काही येऊ नये चाचणींना, पण त्यांनी स्वतःला असं समजावं की मी ह्याच्यातून सगळी मुक्त आहे, चांगली आहे, सदृढ आहे, असं महिलांना जरा मनातून आतून आनंद वाटून त्या अजून कामाला सहभागी हिरिरीने भाग घेतील आणि आपल्या घरात आनंदाने वातावरणात राहतील, हीच आमची इच्छा आहे. आणि सगळ्या महिलांनासुद्धा चांगलं आरोग्य लाभो हीच माझी देवाच्या चरणी प्रार्थना आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेघना काकडे माने यांना आज हा कार्यक्रम घेतलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारच आहे. आणि कालच पेपरमध्ये सामना या न्यूजपेपरमध्ये वृत्तपत्रामध्ये एक छान बातमी आली की वर्सोवा विधानसभेच्या महिला आघाडी विधानसभा संघटक या पदावर
मेघना काकडे यांची नियुक्ती झाली त्याबद्दल मी आमच्या सर्व शिवसेनेचे शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, युवासेना, ग्राहक संरक्षण कक्ष आणि अंगीकृत संघटनेच्या वतीने त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. आजचा जो हा कार्यक्रम यांनी आयोजित केला होता ते समन्वयक होते, त्यावेळी त्यांनी आयोजित केला होता. मेघना काकडे हे शिवसेनेच्या गटप्रमुख, उपशाखा प्रमुख आणि आज समन्वयक नंतर विधानसभा संघटक या पदापर्यंत हे जे पोचलेले आहेत, हे छोट्या कार्यक्रम जे घेऊन हे जे लोकांपर्यंत पोचत आहेत, त्याचप्रमाणे ते पुणेचेही प्रमुख आहेत आणि ते जो काम करत आहेत हे काम बघितल्यानंतरच शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे यांना जी जबाबदारी दिलेली आहे ही विधानसभा संघटक, मला असं वाटतं की विधानसभा संघटक झाल्यानंतर आमच्या त्या अनिताताई बागवे जे आमचे या विभाग प्रमुख आहेत त्यांना एक मोठी ताकद मिळणार आहे आणि वर्सोवा विधानसभेला खरोखर एक चांगली कार्यकर्ता विधानसभा संघटक म्हणून लाभलेली आहे आणि यांच्याकडून सर्व महिलांना खूप अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा हे पूर्ण करतील. आणि आजचा जो हा कार्यक्रम यांनी आयोजित केलेला आहे हा स्तन कॅन्सर, सर्वप्रथम म्हणजे स्तन कॅन्सर तो महिलांमध्ये माहीत पडत नाही लवकर आणि महिलांना का होतो हे आता मला ओपन करून बोलायची गरज नाही आहे. आणि दुसरे 2-3 ते प्रकारचे जे ते उपचार आहेत त्याची जी चाचपणी ते करण्यात येणार आहे आणि हे झाल्यानंतर जर कुणाला असं आढळलं की आजार झालेला आहे आणि फर्स्ट अटेम्प्ट आहे तर त्याची आपण पूर्ण काळजी घेणार आहोत आणि त्यांचं पूर्ण जे काय खर्च वगैरे असेल ते आपण बघून घेणार आहोत. म्हणून आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. मी आजचा हा कार्यक्रम घेतल्याबद्दल माझ्या शिवसेना वर्सोवा विधानसभेच्या सर्व महिला शाखा प्रमुखांचा, विधानसभा संघटक मेघना काकडे तसेच आमच्या महिला आघाडी विभाग प्रमुख जेव्हापासून त्या झालेल्या आहेत तेव्हापासून महिलांच्या कार्यक्रमाचा धडाकाच लावलेला आहे. अशा महिला आघाडी विभाग प्रमुख आमच्या अनिताताई बागवे जे माझी नगरसेविकाही आहेत आणि यांनी बोलताना बोलले की हा जो आजार आहे त्या आजारातून हे स्वतः बाहेर आलेले आहेत आणि आज चांगल्या प्रकारे हे जीवन जगत आहेत. म्हणून हा जो कार्यक्रम घेतला आहे त्याबद्दल मी आपल्या शिवसेनेच्या सर्व महिलांचा, सर्व महिला आघाडीचा, शाखा संघटकांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि आभार मानतो. कॅम्प निमित्त महिलांना काय आवाहन कराल, कारण आज कॅम्प आहे? ह्या कॅम्प त्या निमित्ताने मी पूर्ण वर्सोवा विधानसभेच्या महिलांना हेच आवाहन करतो की आपण घाबरून जायची गरज नाही आहे. आपण कोणताही आजार अगोदर तपासून घेतलं आणि आपल्याला माहीत पडलं की बाबा ही सुरुवात आहे तर सुरुवातीला आपण त्या शत्रूला मारू शकतो, संपवू शकतो. पण तो आजार जर आपण असाच आपल्या आतमध्ये ठेवलं आणि आपण तिथे कानाडोळा केला, पुढे जाऊन त्याचा मोठा आघात होऊ शकतो. तर मी सगळ्या महिलांना, खास करून पूर्ण विभागातल्या महिलांना आणि महिला शाखा प्रमुखांना सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या गटप्रमुखांना, विभागातील सर्व महिलांना इथे आणून हा जो आजार आहे याच्यावर जो इथे चाचपणी चालू आहे चाचपणी करून घ्यावी आणि याचा फायदा घ्यावा. आता आमच्या ज्या विधानसभा संघटक आहेत नवनियुक्त मेघना काकडे माने यांनी 15 दिवसापासून ह्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतलेले आहे. हा कार्यक्रम हा महिलांसाठी उपयुक्त अशासाठी आहे की महिला ह्या जेवण बनवण्यापासून, मुलांचं संगोपन करण्यापासून ते स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी म्हणून नोकरी धंद्यासाठी बाहेर पडतात. अनेक वस्तूंशी त्यांचा संबंध येतो. त्यामुळे कर्करोग, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॅन्सर म्हणतो, हा महिलांमध्ये जास्त पसरण्याचा संभव जास्त असतो. म्हणून त्यांना जागृतीकरण करावं आणि ज्या महिलांना पहिल्या स्टेपमध्ये काही कॅन्सरचे जंतू आढळले असतील तर त्यांचा ताबडतोब उपचार व्हावा या उदात्त हेतूने मेघना काकडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि विभागातील महिलांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी विनंती करतो.